उपयोगाचं नाही. सारखं लक्ष कुणाकडे पाहिजे? विठ्ठलाकडे पाहिजे. तर उपवास, तर एकादशी, तर शिवरात्री, महादेव दिसला पाहिजे. तर असा उपवास आपण करावा. आणि हे केव्हा होतं? जेव्हा मन पूर्णपणे त्याच्या ताब्यात असेल तर. म्हणजे कसं, समजा भगतसिंग यांना फाशी देण्यात आली, ते हसत हसत फाशीवर गेले. तर मेरा रंग दे बसंती चोला असं गाणं म्हणत म्हणत ते फासावर गेले, आनंदानं गेले. का गेले? त्यांना एक माहित होतं की मी जे करतो आहे ते माझ्यासाठी नाही, हा देश स्वतंत्र करण्यासाठी करतो. मग उपवास करताना चेहरा कष्टी कशासाठी? मी करतो तर देवासाठी करतो ना. हा उपवास मी कुणासाठी करतो? देवासाठी करतो, माझ्यासाठी नाही करतो. मग असा आपल्याला जर असेल, अशी भावना निर्माण झाली, अशी भक्ती निर्माण झाली की मग काहीच वाटत नाही, दिवसभर उपाशी राहत, काहीच वाटत नाही. जसं फासावर जाताना भगतसिंगांना आनंद होता, जेलमध्ये जाताना सावरकरांना आनंद होता, तुरुंग भोगताना लोकमान्य टिळकांना आनंद होता. भक्त प्रल्हादाला तेलाच्या कढईत लोटलं, कुठं वरून कड्यावरून ढकलून दिलं, नाही ते त्रास दिले, ते शेवटपर्यंत आनंदी. कशामुळे राहिले आनंदी? त्यांना माहित होतं की ईश्वर आपल्या पाठीशी आहे. आपण ईश्वराशी सलग देत, मी तुझा आहे, तू माझा नाही. देवा मी तुझा आहे. मी तुझा म्हणलं की काय होतं की देव आपली काळजी घ्यायला लागतो. तू माझा म्हणलं की नाही, तो काळजी घेत नाही. तू माझा नाही, मी तुझा. देवा मी तुझा आहे. मुलगा जसं वडिलाचा असतो, मुलगा जसं आईचा असतो, तसं आता आपला मुलगा म्हणलं की काळजी घेतो, तसं देवाला म्हणायचं मी तुझा आहे. आणि मग उपवास सुद्धा तुझाच. असं जेव्हा करतो आपण, त्यावेळेस तो देव आपली काळजी घ्यायला लागतो. म्हणून भक्ती असेल तर आपला संसार हा चांगल्या रीतीने तरून जातो, आणि भक्ती नसेल तर संसार तरत नाही. म्हणून संसार करताना भक्ती महत्वाची आहे. आणि फलाची अधीरता असू नये. फलाची अधीरता म्हणजे कसं? लहान मुलं काय करतात? एखादं रोप लावून बघतात आणि थोडा वेळ गेला की किती वाढलंय बघायसाठी त्याचं असं उपटून बघतात. ही अधीरता झाली. आपण एखादा उपवास केला की लगेच आपल्याला फळ पाहिजे असतं. आपण एखादा सत्यनारायण केला की लगेच दुसऱ्या दिवशी फळ पाहिजे असतं. आपण एखादी पूजा केली की लगेच फळ पाहिजे असतं. आपण मी एवढं केलं अशी एक भावना असते आपल्यामध्ये. मी एवढं केलं पण मला काहीच मिळालं नाही. मी तीर्थयात्रा केली, पंढरपूरला जाऊन आलो, पण मला काहीच मिळालं नाही. असं प्रत्येक गोष्टीचं फळ लागलीच तुम्ही मागितलं तर ते मिळणार नाही. काही फळं ही ताबडतोब मिळतात. जसं जेवल्याबरोबर पोट भरणं हे एक तात्पुरतं फळ आहे, परंतु शरीर नेहमी जेवत गेल्यानंतर शरीर तयार होणं हे कायमचं फळ. म्हणजे पुण्य हे असं लगेच तुम्हाला नाही मिळत. त्याचं फळ मिळवण्यासाठी खूप दिवस तपश्चर्या करावी लागते, खूप मेहनत करावी लागते आणि भक्ती करावी लागते. म्हणून अहंकार, आळस, निराशा, आसक्ती वगळून जी भक्ती आपण करतो, फलाशा रहित जी भक्ती करतो, ती ईश्वराला पावते आणि तेव्हा ईश्वर आपल्याला दिसायला लागतो. म्हणून सेवेसाठी 3 गोष्टी लागतात. कोणत्या 3 गोष्टी लागतात? एक सेव्य म्हणजे देव, दुसरं सेवक म्हणजे भक्त, आणि तिसरं पूजा साधने. आता पूजा साधन काय? आपण फळं आणले, फुलं आणले, पाणी आणलं, पत्रे आणले किंवा पानं आणले, हे पूजा साधन नाही. पूजा साधन ही पूर्ण सृष्टी आहे. सृष्टीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यात पूजा साधन आहे, आणि त्या प्रत्येकात ईश्वर. तो पाहायची दृष्टी कमवण्यासाठी ज्ञान पाहिजे. मग आता हे ज्ञान कसं मिळेल आपल्याला? तर सेवा करायची इच्छा पाहिजे. सेवा करायची, कशी सेवा करायची? ह्या जन्मात तर करायचीच हो, परंतु जन्मोनजन्मी सेवा करायची. कशी? हनुमंतासारखी करायची. हनुमंतांनी काय सांगितलं? जन्मोनजन्मी मला सेवा करायची. नंदी, शेष, कासव हे सगळ्याचे विशेष प्राणी आहेत. नागामध्ये शेषनाग हे जे विशेष प्राणी आहेत, हे सगळे प्राणी त्यांनी मागणी केली की देवा आम्हाला जन्मोनजन्मी सेवा करायची. म्हणजे सेवा करत असताना आपण असं म्हणायचं नाही की ह्या जन्मात मी सेवा करायला मला पुढच्या जन्मात लगेच स्वर्ग दे, चांगलं सुख दे, असं नाही. मी अशीच सेवा ही तुझी जन्मोनजन्मी करणार आहे. मला ह्याच जन्मात फक्त सेवा नाही करायची, कितीही जन्म लाभो, फक्त मला पुन्हा पुन्हा तुझी सेवा करायची आहे, अशी भावना आपण सेवा करताना किंवा पूजा करताना पाहिजे. आता पूजेसाठी जे साहित्य निवडतो, ह्या सृष्टीतलं साहित्य निवडतो. पण सृष्टी क्षर आहे. क्षर याचा अर्थ अनित्य, नष्ट होणार आहे.
जे जे निर्माण सृष्टी निर्माण झाली ही नष्ट होणार, जे जे निर्माण होतं ते नष्ट होतं. नष्ट होतं हीच खरी देवाची लीला आहे आणि खरं देवाचे उपकार. आपण देवाला फुलं वाहिली, आज वाहिलेली फुलं उद्या सकाळी निर्माल्य होतं, उद्या नवीन फुलं. म्हणजे देवाला आपण प्रत्येक वेळेस नवीन फुल वाहतो. हे सुद्धा एक प्रकारचं वरदान आहे आपल्याला देवासाठी. देवानं दिलेलं आपल्यासाठी ते वरदान आहे. म्हणून रोज नवं आपण जर करत गेलो तर आपल्याला अमरत्व येतं. आपण जर रोज नवीन नवीन देवासाठी काही करत गेलो तर आपल्याला नवीन काही अमरत्व येतं. म्हणून ज्या ज्या वस्तू आपण वाहतो आहोत त्या निर्माल्य होतात, हे देवाचं वरदान आहे. आपण बेल वाहतो, फूल वाहतो, तुळशी वाहतो, दुर्वा वाहतो. ह्या सगळ्या रोज कशा पाहिजेत देवाला? नवीन पाहिजे. तर हे नवीन वाहण्याचा प्रयत्न म्हणजे नवीन विचार, नवीन बुद्धी आपण देवाला वाहिली पाहिजे. जर हे असं नसतं तर काय झालं असतं? खूप कंटाळा आला असता. अहो रोज दिवस मावळत नसता, अंधारत नसता, कसं झालं असतं? पौर्णिमा अमावस्या नसत्या, कसं झालं असतं? रोजच पौर्णिमा किंवा रोजच अमावस्या. आनंद झाला असता का? नाही. फक्त सुखच, दुःख माहितीच नाही. आपल्याला आनंद झाला असता का? नाही झाला असता. स्पर्धा आहे, कोणीतरी 2 नंबरला राहतं म्हणून 1 नंबरच्याला आनंद. कुठंतरी दुःख आहे म्हणून सुखाचा आनंद, कुठंतरी मावळतं म्हणून उगवत्याचा आनंद, कुठंतरी अंधार आहे म्हणून उजेडाचा आनंद. आनंद घ्यायचा असेल तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. म्हणून थंडी, ऊन, पाऊस, धुके काहीही येऊ समोर त्याचा आनंद घ्या. अंधाराचा आनंद घ्या तर पहाटेचा आनंद आपल्याला मिळेल. पहाटेचा आनंद घ्या तर दुपारचा आनंद मिळेल. दुपारचा आनंद घ्या तर संध्याकाळचा आनंद. सतत बदल आहे. म्हणून ईश्वराचे आपल्यावर उपकार की असा बदल देवाने ठेवलेला आहे. आपल्याला असं वाटतं असा बदल राहू नये, परंतु बदल आहे म्हणून आनंद आहे. म्हणून वाहती नदी किंवा ज्योत, हे पेटती ज्योत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. त्या राहणारच का? नाही. त्या कुठेतरी समुद्राला मिळणार आहे, ज्योत विझणारच आहे, दुसरी ज्योत लावाच लागणार आहे. हे सतत नवीन नवीन येणं याला आनंद असतो. सेवेची साधनं कोणती आहेत? सेवेची साधनं फक्त बेलफूल एवढंच नाही आहे. सेवेची साधनं बैल सेवेचं साधन आहे, नांगर सेवेचं साधन आहे, केरसुनी सेवेचं साधन आहे, चूल सेवेचं साधन आहे, जातं सेवेचं साधन आहे. सगळी सेवेची साधनं आहेत. अहो तुम्ही जात्यात अन्न दळल्याशिवाय, त्यात पिठाची भाकरी केल्याशिवाय, शेतकऱ्यांनी अन्न पिकवल्याशिवाय ही सेवा होऊ शकेल का? होऊच शकत. आपल्याला इतर आत्म्यांची सेवा करायची असेल, इतर व्यक्तींची सेवा करायची असेल तर ह्या सगळ्यांचा सहभाग लागतो. आपण देवाला फुलं वाहतो. फुलं वाहतो म्हणजे काय करतो? शेतकऱ्यांनी ती फुलाची झाडं लावलीत, फुलाची झाडं लावली, त्याला पाणी घातलंय, मेहनत केली, त्यांचं पण पुण्य त्याच्यासोबत आलेलंच. अनेकांची मेहनत असते आणि तेव्हा ते साधनं तयार होत असतात. म्हणून प्रत्येक वस्तू आपण जी वापरतो आहोत ती प्रत्येक वस्तू हे सेवेचं साधन आहे. लक्षात ठेवा. हा माईक सेवेचं साधन आहे, मी बसतो ते आसन सेवेचं साधन आहे, मी पोथी ठेवली ती पोथी सेवेचं साधन आहे, चौरंग सेवेचं साधन आहे. इथं असलेल्या प्रत्येक वस्तू ह्या सेवेचे साधन आहे. ह्या सगळ्या ईश्वराच्या ठिकाणीच लावलेल्या आहेत. म्हणून सेवा साधने म्हणून प्रत्येक कोणत्याही गोष्टीचा अपमान करू नका. आपली चप्पल सुद्धा आपल्याला इथपर्यंत घेऊन आली, तिने आपली सेवा केली, ते सेवेचं साधन. हे सगळे सेवेचे साधन आहेत. म्हणून आपण त्यांच्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्यांचे उपकार मानले पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याकडे जे सणवार ठेवलेले ते उपकाराचे सणवार ठेवलेले. आपण नागपंचमी करतो. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे म्हणून नागाची पूजा करतो, आपण बैलाची पूजा करतो, बसुवारसेला गायीची पूजा करतो. अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या पूजा आपण वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने करत असतो. अन्नधान्याची पूजा करतो. वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने आपण वेगवेगळे जे काही आपल्याला उपलब्ध साधनं आहेत त्या प्रत्येक साधनाची आपण पूजा करत असतो. वारुळाची पूजा करतो. ह्या सगळ्या वस्तूंच्या पूजा. दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो. हे शस्त्रसुद्धा आपल्या सेवेचं साधन. म्हणजे जेवढ्या म्हणून वस्तू ह्या सृष्टीमध्ये आहेत त्या सगळ्या वस्तू ह्या सेवेची साधन आहेत, पूज्य आहेत. त्याच्यात ईश्वर आहे, ईश्वराचं स्वरूप आहे म्हणून त्यांची आपण पूजा करत असतो. म्हणून बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो खऱ्या अर्थाने ईश्वराचं स्वरूप आहे. एक अक्षर आहे. समजा आपण सगळ्यांनीच लहानपणी काय करतो? आपण कुठलं तरी एक अक्षर उच्चारतो. म्हणतो, द द द म्हणतो, ब ब ब म्हणतो. आणि मग आपल्याला त्याच्या पुढे अर्थ काढायला लागतात घरचे सगळे, की ब ब म्हणलं की बाबा म्हणायलाय, म्हणलं की आई म्हणायलाय. आपण
असं एक एक अक्षर घोकत जातो आणि त्याच्यापुढे शब्द तयार होतो. ह्या अक्षराचा शब्द होतो, ह्या शब्दाचं पुढे ओळ होते, त्या ओळीचे पुढे पॅरेग्राफ होतं, पॅरेग्राफाचं पुढे एक पान तयार होतं, पानाचं पुढे पुस्तक तयार होतं, पुस्तकाचं पुढे ग्रंथालय तयार होतं. हा बदल होत जातो. आपण अगोदर लहान असतो, बाळ असतो, त्याच्यानंतर तरुण होतो, म्हातारे होतो, हळूहळू हा बदल होत जातो आणि एके दिवशी आपण संपतो. हा सुद्धा बदल आहे आणि हा बदल आवश्यक आहे. समजा असे बदल नसते तर काय झालं असतं? स्मशानभूमी, गावाला काय आहे? शाळा आहे, मंदिर आहे, घरं आहेत, दारं आहेत, सगळं आहे आणि स्मशानभूमी पण आहे. स्मशानभूमी हे भूषण आहे, लक्षात ठेवा. स्मशानभूमी असायलाच पाहिजे. स्मशानभूमी नसेल तर गावात माणसं मरणारच नाही. गावात माणसं मरतात म्हणून स्मशानभूमी. मृत्यू हे वरदान आहे, मृत्यू हा शाप नाही. फक्त तो कसा घेतो आपण याला महत्त्व आहे. आपण मृत्यूला जर हसत सामोरे जाणार असू तर ते वरदान आहे आणि आपण जर मृत्यूला घाबरत असू तर तो शाप आहे. म्हणून मृत्यूला सामोरं जाण्यासाठी जीवन चांगल्या रीतीने जगावं लागतं, जीवन सत्वगुणांनी जगावं लागतं आणि मग आपण मृत्यूला सामोरे चांगल्या रीतीने जाऊ शकतो. म्हणून आपल्या सेवेची जी साधनं आहेत त्या कोणत्याच साधनाचा अपमान करू नका. प्रत्येक साधन हे आपल्यासाठी सेवा साधन. म्हणून आपल्याला थोडंसं बदललंही पाहिजे. जग बदललं तसं आपण बदललं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण बदल करत गेलं पाहिजे. शाळा असेल, शिक्षक असेल, अभ्यासक्रम असेल, सगळं बदलतं म्हणून ठीक आहे. काहीच बदल नसतं. आज 1000 वर्षापूर्वी जे शिकवत होते तेच आता शिकवून चालेल का? नाही चालेल. अभ्यासक्रमात बदल, तसं पूजेत बदल आहे, आपल्या विचारात बदल आहे. असा बदल व्हायलाच पाहिजे. समजा एखादी शाळा अशी असेल की आता पूर्वीच्या जुन्या शाळा होत्या, जुने गुरुजी होते, धोतर टोपी कळी टोपी घालून शिकवणारे गुरुजी होते. तसेच गुरुजी आता चालतील का? नाही चालत. आताच्या गुरुजींना इंग्रजी आलं पाहिजे, आताच्या गुरुजींना वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजेत, शिकवता आलं पाहिजे, त्यांना नवीन ज्ञान जे तंत्रज्ञान आहे ते शिकता आलं पाहिजे. असा बदल सतत करत गेला पाहिजे. हे बदल सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या बुद्धीत सुद्धा असा बदल होत गेला पाहिजे. नवीन नवीन आपण शिकलं पाहिजे तर बुद्धी तल्लख राहते. आणि म्हणून पूजेच्या निमित्ताने जेवढं पूजा साहित्य असेल ते पूजा साहित्य हे प्रत्येक साहित्य आपल्या जवळ असलेलं प्रत्येक साहित्य पूजेचं साहित्य असं समजून आपण वागलं पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला सहजासहजी भेटत नाही. देव भेटायचा असेल तर काही तपश्चर्या करावीच लागते, काही कर्म करावेच लागतात. एक राजाने काय केलं, आपल्या प्रधानाला सांगितलं की मला देव पाहायचा. आता राजाचा हुकूम अवघड आहे. प्रधानाने दंडी पिटवली, व राजाला देव पाहायचा आहे, कुणी देव दाखवत असेल तर बघा, त्याला बक्षीस देऊ. कोणी प्रत्येक म्हणतात देव दाखवायचा कसं? अवघड काम आहे ना. देव हा अनुभवाची गोष्ट आहे. देव दाखवता येत नाही. आंबा दाखवता येतो परंतु आंब्याची चव दाखवता येते का? आंबा आपण एखाद्या समोर उभा केला आणि याला सांगितलं गोड आहे. कसा आहे? गोड आहे. चव दाखवता येते का? त्याने प्रत्यक्ष तो स्वतः जोपर्यंत आंबा खात नाही तोपर्यंत त्याला ती चव कळणारच नाही ना. चव किती सांगून काय उपयोग आहे? साखर गोड आहे, नुसतं गोड आहे म्हणून काय उपयोग आहे? कशी गोड आहे हे तिचा अनुभव घ्यावा लागतो. तसं देव हा अनुभवाची वस्तू. मग आता त्या प्रधानाने दौंडी पिटवली. मग एक मुलगा हुशार होता, चुनचुनीत होता. त्या मुलाने सांगितलं की मी देव दाखवतो राजाला. बघ बरं, देव नाही दाखवलं असतं राजा फाशीवरती. नाही काय हरकत नाही म्हणा, दाखवतो. चला, तू जाऊन बसला दरबारामध्ये, लोक जमा झाले सगळे, देव दाखवायचा. त्यांनी सांगितलं एक पातेला आणा आणि एक पातेल्यावर दूध आणा. त्याने दूध आणलं, दूध समोर ठेवलं. राजाला सांगितलं याच्यामध्ये तूप आहे, पहा. राजा म्हणायचे तूप नाही, दूध आहे हे. अहो तूप आहे मध्ये, पण कसं मिळेल तूप? या दुधाला विरजण लावावं लागेल, दही करावं लागेल, तापवून त्याचं साय काढावं लागेल, त्याचं दही करून त्याच्यातून रवी फिरवावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून ताक वेगळं होईल, लोणी वेगळं होईल, त्या लोण्याला प्रक्रिया करून तूप काढावं लागेल. मग दुधामध्ये तूप आहे का बाहेरून आलं? दुधामध्येच तूप आहे पण ते वरून दिसत नाही. दिसत नाही याचा अर्थ नाही असं नाही. तसं देव सुद्धा ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे, कणाकणात सामावलेला. देव सगळीकडे आहे, तो फक्त शोधावा लागतो, त्याला काहीतरी कर्म करावं लागतं, त्याला काहीतरी प्रक्रिया करावी लागते. जसं दुधापासून तूप मिळवण्यासाठी एवढ्या प्रक्रिया कराव्या लागतात, तर सृष्टीतला देव ओळखायला अनेक प्रक्रिया कराव्या लागतील. सहजासहजी देव तुम्हाला मिळू शकत नाही. मग ते राजाला पटलं.
म्हणजे कुठलीही वस्तू मिळवण्यासाठी काही कष्ट करावे लागतात, कर्म करावे लागतात, काही भक्ती करावी लागते आणि सतत त्याचं स्मरण ठेवावं लागतं. कसं स्मरण ठेवावं लागतं? आपण आपलं कर्म करत असतो पण त्याचं स्मरण आपल्याला राहत नाही. आपण आपल्या कर्मातच, आपल्या संसारातच विलीन असतो, नवीन काही करत नाही आपण. तर सातत्याने त्याचं जे कर्म करतो आहोत त्याचं स्मरण आपल्याला सातत्याने ठेवावं लागतं. जसं नारद मुनीची गोष्ट सांगितली जाते. नारद मुनींनी एक दिवशी काय केलं, आपल्या प्रभूंना विचारलं, कृष्ण प्रभूंना, विष्णू प्रभूंना विचारलं की तुमचा सगळ्यात आवडता भक्त कोण आहे, मला त्याचं नाव सांगा, मला पाहायचं. नारदांना अशी अपेक्षा होती की मी सतत त्यांचं नाव घेतो. मग विष्णू म्हणतील की नारदा तूच माझा सगळ्यात आवडता भक्त आहेस. पण तू तसं झालं नाही. विष्णूंनी त्यांना सांगितलं की एका गावामध्ये एक शेतकरी आहे आणि तो माझा सगळ्यात आवडता भक्त आहे. आता नारदांना प्रश्न पडला की इथंच रात्रंदिवस जे तपश्चर्या करायलेत, हिमालयात जाऊन बसलेत, अंगाला भस्म लावून बसलेत, रोज वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञयाग करायलेत, ते कुणीच आवडीचे नाहीत आणि शेतकरी आवडीचे, असं कसं होऊ शकतं? लगेच नारद त्या शेतकऱ्याचा शोध घेत गेले. तिथं जाऊन त्यांनी पाहिलं. त्यांनी 1 दिवस निरीक्षण केलं, 2 दिवस निरीक्षण केलं. फक्त तो शेतकरी काय करायचा, सकाळी उठायचा, देवाचं नाव घ्यायचा, बैल सोडायचा, शेतात जायचा, शेतातून चारून आणून काम करून बैल आणून बांधायचा, दुपारी जेवायला बसले की देवाचं नाव घ्यायचा, पुन्हा संध्याकाळी जेवायला बसले की देवाचं नाव घ्यायचा, बैल बांधताना नाव घ्यायचा, बैल सोडताना नाव घ्यायचं, सतत नामस्मरण ते चालू असायचं. मग त्यांनी परत विष्णूंना जाऊन विचारलं की तो माणूस फक्त तुमचं नाव असं चालता फिरता 2 दिवसातून 3-4 वेळेस घेतो आणि इथं आम्ही रात्रंदिवस नारायण नारायण करत फिरतो, आम्ही आवडीचे नाही, तो आवडीचा कसा होऊ शकतो? तेव्हा विष्णूंनी त्यांना उत्तर असं दिलं की तो जे कर्म करतो आहे, तो जो शेती करतो आहे, तो जो बैलाची सेवा करतो आहे, कुटुंबाची सेवा करतो आहे, गावाची सेवा करतो आहे, ते सगळी कामं माझीच कामं आहेत आणि हे काम करताना तो माझं स्मरण ठेवतो. हे लक्षात घ्या. मी त्याला काय काम सांगितलंय? शेती करायचं काम सांगितलं. तो शेती करताना माझं स्मरण विसरत नाही. तू असं कर, हे तेलानं भरलेलं पात्र घे, कथा सगळ्यांची ऐकलेली, तेलानं भरलेलं पात्र घे आणि एक पृथ्वीच्या 3-3 प्रदक्षिणा करून ये. नारद मुनी गेले, पृथ्वीची प्रदक्षिणा केली, तेल सांडलं नाही पाहिजे, एक थेंब सांडला नाही पाहिजे. नारदांचं लक्ष सगळं त्या तेलाकडंच. ते परत आले, ते म्हणले एक थेंब सुद्धा सांडला नाही बघा, मी आणलं जसाल तसं वापस. म्हणजे माझं नाव किती घेतलंस? ते म्हणजे माझं लक्ष तेलाकडंच, तुमच्याकडे कुठं लक्ष? तसं शेतीकडे लक्ष ठेवत असताना ईश्वराचं स्मरण तो करत राहतो, म्हणून तो देवाला प्रिय. त्याने देवाचंच काम करतो. तो शेती करतो म्हणजे स्वतःची शेती नाही करत. शेती करतो आहे ती देवाची करतो आहे ह्या भावनेने करतो. बैल सांभाळतो आहे तो देवाचे बैल सांभाळतो या भावनेने सांभाळतो. म्हणजे देवाला कोण प्रिय आहे? आपलं काम करून जो माझं नाव घेतो, जो मला स्मरण करतो, तो देवाला प्रिय आहे. तशी साधना पाहिजे. म्हणजे आपलं कर्म सोडून, तुम्ही संसार सोडून फक्त देवदेव करत बसा असं देव कधीही म्हणत नाही. आपलं कर्म करत असताना त्याचं स्मरण करा असं देव म्हणतो आणि तो देवाला जास्त प्रिय असतो. म्हणून रोजच्या कामामध्ये आपण देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे. हे सगळं विश्व हे त्याचं स्वरूप आहे. आता एक मंदिर आहे, मंदिरामध्ये काय असतो? पायऱ्या दगडाच्या असतात, भिंती दगडाच्या असतात, कळस दगडाचा असतो, मूर्ती दगडाची असते, सगळं मध्ये दगडच असतात. ही सगळे दगड एकच आहेत. एकाच दगडाचं मूर्ती केली, एकाच दगडाची पायरी केली, एकाच दगडाची भिंत बांधली. परंतु ह्या सगळ्या दगडामध्ये एकच देव आहे हे पाहण्यासाठी दृष्टी पाहिजे. हे सगळे दगड आहेत ते देवच आहेत. मूर्तीतला देवच देव नाही, सगळेच दगड देव आहेत. नामदेव पायरी सुद्धा देवच. ही दृष्टी आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे चराचरामध्ये तो व्यापलेला आहे हे आपल्याला समजू शकतं. मग त्याच्यासाठी भक्ती पाहिजे. त्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. कर्म भक्तियुक्त झालं आणि त्याला ज्ञानाची जोड दिली की जो योग येतो त्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे.
ज्ञान आणि कर्म आपण दोन गोष्टी करत असतो. आपल्याला जे कर्म करावं लागतं त्यासाठी ज्ञान लागतं. ज्ञान आहे, कर्म आहे, फक्त भक्ती नाही. त्याला भक्तीची जोड दिली की पुरुषोत्तम योग झाला असं समजावं. म्हणून त्याच्यासाठी सेवा पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेम कसं पाहिजे? आता आई आहे, म्हातारी आई आहे, मुलगा भेटायला आला. हां, आई तुला काय पाहिजे? हे बघ, हा 1 लाखाचा चेक मुलाजवळ दे, तुझ्या नावावर जमा करून घेईन, तुला काय खर्च करायचं ते कर. असं म्हणलं तर आईला आनंद होईल का? होणारच नाही. तो जर तिच्या जवळ बसला, तुझं काही दुखायला काय विचारला, थोडा वेळ पाय दाबला, तिला जेवू घातलं, तुला काय पाहिजे विचारलं, तिला औषध आणून दिलं, तिच्यासोबत बोलला, मग आनंद होईल. लाख रुपयाच्या आनंदापेक्षा सेवेचा आनंद मोठा आहे. तिच्या विचारण्याचा, ममतेचा, प्रेमाचा आनंद मोठा आहे. मग देवाला पण हेच पाहिजे. देवाला तुम्ही 1 लाखाचा चेक दिला याला महत्व नाहीये. माझी पंगत आहे, ह्या पंगत दिली, त्याला खर्च दिला याला महत्व नाहीये. जो स्वयंपाक करणार आहे त्याला महत्व आहे, जो जेवायला वाढणार आहे त्याला महत्व आहे, जो उष्टे सावडणार आहे, जो भांडी धुणार आहे त्याला जास्त महत्व आहे. जो कष्ट करतो, काम करतो आणि भक्तीने करतो, प्रेमानं करतो. मला सांगा, जेवायला कुणाला मिळत नाही? सगळ्यांनाच मिळतं. पण मंदिरातला प्रसाद घ्यावा, मंदिरातला प्रसाद इतरांना वाढावा, मंदिरातला प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांची ताटं उचलावी, त्यांची ताटं धुवावीत, ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेम जागते, ईश्वराबद्दलची भक्ती जागी होते. आणि ही भक्तीच आपल्याला देव मिळवून देत असते. म्हणून सेवा पाहिजे, सेवावृत्ती पाहिजे. आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर एक प्रार्थना करतो, कराग्रे वसे लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शन. आपण हात असं पुढं करतो आणि याच्यामध्ये गोविंद आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे हातामध्ये, अशी प्रार्थना करतो. ही प्रार्थना करत असताना खरंच त्याच्यामध्ये असते का? ती कष्टात असते, हाताने केलेल्या कष्टामध्ये असते, हातामध्ये नसते. हाताने आपण कष्ट केले तर सरस्वती प्रसन्न होते, हाताने आपण कष्ट केले तर लक्ष्मी प्रसन्न होते, हाताने कष्ट केले तर गोविंद प्रसन्न होते. म्हणजे आपण कालपर्यंत या हाताने काय काम केले आणि आज आपल्याला काय काम करायचं याची सिद्धी करण्यासाठी म्हणून आपण हाताचं दर्शन घेत असतो. आणि हातावर जे घट्टे पडलेले असतात ते भूषण असतात, दूषण नाही. कष्टाचे घटे हातावर जर पडले तर खऱ्या अर्थाने म्हणजे ह्या हाताने किती सेवा केली. सेवा याचा अर्थ प्रत्यक्ष मंदिरात येऊन सेवा असा नाही. तुम्ही जे काही काम करताय ते काम भक्तियुक्त केलं की सेवा झाली. लक्षात ठेवा, वेगळी सेवा करायची गरज नाही. तुमचं कर्म हेच धर्म आहे. तुम्ही शिक्षक म्हणून असाल, तुम्ही व्यापारी म्हणून असाल, तुम्ही शेतकरी म्हणून असाल, तुम्ही स्वयंपाक करणारी घरातली बाई असाल किंवा एखादी भांडे घासणारी बाई असाल, तुम्ही जे काही काम करताय ते भक्तिभाव पूर्ण केलं की सेवा झाली. सेवा करण्यासाठी मंदिरात यावं लागतं, मंदिरात झाडावं लागतं असं नाही. लक्षात ठेवा, जे काही करतो आहेत आपण ते सगळं सेवाबुद्धीने भक्तियुक्त केलं की ती सेवा आपोआप होत असते. म्हणून पुरुषोत्तम पाहण्यासाठी संत तुकारामांनी एक ओळी लिहून ठेवली आहे, ऐसे भाग्य कै लाहता होईन, ऐसे भाग्य कै लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. जर प्रत्येक माणूस, प्रत्येक जनता ही ब्रह्मरूप पाहण्याची दृष्टी आली, मग तया सुखा अंत नाही पार. त्याला अपार सुख प्राप्त होतं आणि आनंद सागर हेला होतो. आनंदाचे समुद्र, आनंदाचे डोही, आनंद तरंग असं ज्याला म्हटलं जातं ते प्राप्त होतं केव्हा? जर प्रत्येकामध्ये ब्रह्मरूप पाहण्याची वृत्ती निर्माण झाली तर, असं संत तुकाराम म्हणतात. परंतु आपल्या बाबतीत काय होतं? कामक्रोध आडले पर्वत, कामक्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. कामक्रोधाच्या भिंती आपण उभ्या केलेल्या असतात आपल्या भोवती, म्हणून पलीकडे परमेश्वर असलेला आपल्याला दिसत नाही. जेव्हा काम आणि क्रोध गळून पडेल, ह्या भिंती गळून पडतील, त्यावेळेस पलीकडचा परमेश्वर आपल्याला दिसू शकतो. सर्वाठाई परमात्मा ही पाहण्याची वृत्ती ज्या दिवशी आली त्या दिवशी आनंद सागर उत्पळून येतो. जसं भिंतीमध्ये प्रल्हादांना नरसिंहाचं दर्शन झालं, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, अचल भिंतीमध्ये चैतन्य दाखवलं, रेड्यामध्ये चैतन्य दाखवलं, एकनाथांनी गाढवामध्ये चैतन्य पाहिलं आणि नामदेवांनी कुत्र्यामध्ये चैतन्य पाहिलं. या प्रत्येकाने आपापलं चैतन्य किंवा देव ईश्वर त्या त्या वस्तूमध्ये पाहिला. याचं उत्तम उदाहरण
ज्यांचं स्मरण आज आपल्याला करणं आवश्यक आहे ते संत सावतामाळी यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघी झाली हरी किंवा अवघा माझा हरी, असं ज्यांनी म्हटलं. म्हणजे कांद्या मुळ्यामध्ये मिरची कोथिंबिरीमध्ये सुद्धा विठोबा पाहण्याची वृत्ती दृष्टी आपल्याला येऊ शकते, पण तसं संतत्व आपण प्राप्त केलं पाहिजे. पुणे जिल्ह्यातल्या पुणे सोलापूर मार्गावरच्या आरणभेंडी या गावामध्ये इसवी सन 1250 मध्ये परसू आणि नांगिता या दोघांच्या पोटी संत सावतामाळ्यांचा जन्म झाला. आषाढ वद्य चतुर्दशी आजचा दिवस, शके 1217 मध्ये त्यांचं पुण्यस्मरण आहे. सगळ्याच संतांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काम केलं. संत सावतामाळ्यांच्या शेतामध्ये एक म्हसोबा होता, मूर्ती किंवा दगड बसवलेला असेल, तो मध्यभागी होता. देव कुठेही असतो हे दाखवण्यासाठी त्याने ती म्हसोबाची मूर्ती उचलली आणि शेताच्या कडेला नेऊन ठेवली. तिथला म्हसोबा हलवला म्हणून सगळा गाव नाराज झाला आणि योगायोगाने त्याच काळामध्ये त्या गावामध्ये पटकी हा रोग पसरला. पटकी रोग पसरल्याबरोबर लोकांनी सावतामाळ्याला दोष द्यायला सुरुवात केली. तुम्ही ही मूर्ती हलवली म्हणून हा रोग आपल्या गावात पसरला, ही पीडा आपल्या गावामध्ये आली. आणि त्यांना सांगितलं की परत त्या मूर्तीला तिथंच नेऊन ठेवा. सावतामाळींनी सांगितलं की इथंही देव आहे आणि तिथंही देव आहे. मूर्ती अशी मध्यभागी ठेवली म्हणजे देव आहे आणि तिथं नाही असं होऊ शकत नाही. मग त्याने ती मूर्ती उचलली नाही, विरोध केला लोकांना. हा विरोध लोकांना पाहवला नाही, त्यांच्या शेतीची पार नासधूस करून टाकली. तरीही ते रागावले नाही, कुणाला दोष दिला नाही, पण त्यांनी दाखवून दिलं की ईश्वर सगळीकडे आहे. या मूर्तीने हलवल्यामुळे असं काही होत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणून त्यांना त्यावेळेस खूप लोकांनी विरोध करून बकरं कापायला सांगितलं, बळी द्या म्हणून सांगितलं. ते म्हणले अहो त्याच्यातही देव आहे आणि आपण देवालाच बळी देणार आहे. मग दोन्हीतला देव ओळखा, बकऱ्यातला पण देवच आहे, माणसातला पण देवच आहे. एक देव दुसऱ्या देवाला मारत नसतो, असं मारू नका असं लोकांना त्यांनी समजावून सांगितलं. आणि लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा घालवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना 2 मुलं होती, विठ्ठल आणि नागू नावाची एक मुलगी होती. मग त्या मुलीने विचारायचं की बाबा हे शेत कुणाचं? त्या नागुनी सावतामाळ्यांना विचारायचं शेत कुणाचं आहे, आपण हे शेती करतो ही कुणाची आहे, याचं मालक कोण आहे? त्यांनी सांगायचं विठोबा मालक, जो पंढरपूरला राहतो. मग त्या नागूला असं वाटलं की आपण कधी जात सावतामाळी यात्रेला कधी जात नव्हतो. देव कसा भेटीला आहे तो लक्षात ठेवा, कर्मातून देव कसा भेटीला आहे. सावतामाळी यात्रेला जात नव्हतो. मग त्यांनी त्या नागूला सांगितलं की तो मालक तिथं बसलाय. मग तिला असं वाटलं, ती पण त्यांचीच मुलगी, तिला असं वाटलं की त्याच्या शेतात आपण हे सगळं पिकवतो, मग आपण काय करतो, जो शेताचा मालक आहे त्याला देतो की नाही काही अन्नधान्य. तिने काय केलं, एक टोपलंभर भाजी जमा केली. वारकरीत चालले होते, त्या वारकऱ्यांना सांगितलं की बा ह्या तिथं माझा या शेताचा मालक राहतो आमचा, त्याला ही भाजी नेऊन द्या. लोक हसले. वारकरी जाताना ते भाजी घेऊन गेले सोबत, पण अर्ध्या वाटीत त्यांनी टाकून दिलीच नाही. पंढरपूरला दिली नाही. तिथे गेल्यानंतर पाहतात तर देव गायब, मूर्तीच नाही आहे देवाची. विठ्ठल इथं नाही, सगळे शोधाशोध करायला लागले. त्यावेळेस ज्ञानेश्वर नामदेव पण होते, संत नामदेव संत ज्ञानेश्वर पण होते. सगळ्यांच्या लक्षात आलं की नागून दिलेला जो भाजीपाला होता तो आपण देवाला दिला नाही, म्हणून देव तिकडे गेला. सगळे शोधायला लागले. देव सावतामाळ्याच्या शेतात गेला. विठोबा स्वतः गेले विठ्ठल आणि त्याला सांगितले की माझ्या मागं काही माणसं लागली, चोर लागले, तुम्ही मला कुठतरी लपवा. त्यावेळेस विळ्याने आपलं पोट कापून, असं म्हटलेलं आहे, पोट कापून विठ्ठलाला सावतामाळ्याने आपल्या पोटात ठेवलं. हे सगळे शोधत आले, पाहायला लागले. म्हणजे इथं विठ्ठल आलेत का, विठ्ठलाला पण मध्ये राहावं नाही गेलं. आता सगळे भक्त आले, ज्ञानेश्वर आले, नामदेव महाराज आले, इतर लोक सगळे भक्त आले. विठ्ठल त्याच्यात मग सावतामाळ्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि विठ्ठलाचं दर्शन सगळ्यांना घडवलं. म्हणजे देवाला भेटायला पंढरपूरला जायची गरज नाही. तुमचं कर्म जर चांगलं असेल, तुम्ही जर कांदा मुळा भाजीमध्ये जर विठ्ठल पाहत असाल, जर तुम्ही कोथिंबिरीमध्ये आणि लसणामध्ये जर तुम्ही विठ्ठल पाहत असाल,
हरी पाहत असाल तर तो हरी तुमच्याकडे येतो भेटायला, हे दाखवून दिलं त्यांनी. असंच एक वेळेस काय झालं, सावतामाळ्यांच्या शेतामध्ये भरपूर पीक आलं आणि तिथून वारकरी काही पंढरपूरला जात होते. त्या वारकऱ्यांनी काय सांगितलं की आम्हाला काही धान्य पाहिजे सोबत न्यायला, देता का? त्या सावतामाळींनी काय केलं, जेवढं पिकलं होतं बियाला सुद्धा ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं. बायको रागराग करायची, सगळं देऊन टाकलं, काहीच ठेवलं नाही. आता सगळ्यांनी पेरायला सुरुवात केली, यांच्याकडे पेरायला पण धान्य नाही. मग लोकांनी थट्टा केली, हे असंच आहे म्हणजे वेडा. मग त्यांनी काय केलं, एकाने कडू भोपळ्याचं बी त्यांना दिलं, हे लावा म्हणून, तुमच्या मळ्यामध्ये हेच लावा. कडू भोपळ्याचं बी घेतलं त्यांनी, पूर्ण शेतामध्ये पेरलं. आता कडू भोपळा, ह्यांना माहीत नव्हतं कडू भोपळा दिला. भोपळे मोठमोठे झाले, पण कडू असल्यामुळं जनावरं खात नाहीत, माणसं खात नाहीत, कुणी चोरून नेत नाही, भरपूर पीक आलं. आता काय करायचं? एक दिवशी काय केलं, बायकोनी एवढं आलंय सगळं बघावं तरी म्हणून एक भोपळा घरी आणला आणि चिरला, त्याच्यामधून पूर्ण गहू बाहेर पडला. ईश्वराने प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी सावतामाळ्यांना विहीर खोदायची होती, विठ्ठलाने येऊन मदत केली, विठ्ठलाने येऊन कष्ट केले, असं वर्णन आहे. त्यांच्या कडू भोपळ्यामध्ये ज्वारी भरली, गहू भरली. सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं आणि गाव सगळं परत त्यांना मानायला लागलं. फक्त 37 अभंग आज सावतामाळ्यांचे उपलब्ध आहेत आणि ते काशीबा गुरव या लेखकाने लिहून ठेवलेले. एवढंच आहे त्यांचं साहित्य. असा हा संत आपल्या कर्मातून देवाला आपल्यापर्यंत घेऊन येतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही, विठोबा आपल्यापर्यंत येतो जर आपलं कर्म हे भक्तियुक्त असेल. आपण जर ह्या सगळ्या वस्तूमध्ये, जसं सावतामाळ्यांनी पाहिलं त्याच्या शेतामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूमध्ये विठ्ठल आहे हे पाहिलं, तसं आपण आपल्या कर्मामध्ये जर रोज विठ्ठल पाहायला लागलो, आपल्या कर्मामध्ये जर रोज देव पाहायला लागलो, आपल्या कर्मामधून जर आपण आपली बुद्धी देवाच्या ठिकाणी समर्पित करायला लागलो, तर आपल्याला सुद्धा असा ईश्वर भेटू शकतो. तुम्हाला पूजा पाठ हे सगळं काही करायची गरज नाही आहे, यात्रा करायची गरज नाही आहे, योग याग करायची गरज नाही. फक्त त्याचं स्मरण ठेवायचं आणि त्याच्याशी शरण जायचं. ईश्वर शरणता आणि ईश्वर स्मरणता ह्या दोन गोष्टी असतील तर ईश्वर आपल्याकडे सहजपणे येऊ शकतो. आपण जर भक्तियुक्त नजरेनं पाहिलं तर एखाद्या वाहत्या झऱ्यामधून आपल्याला ग्रंथ वाचायला मिळतील. आपण जर भक्तियुक्त नजरेनं पाहिलं तर एखाद्या पाषाणातून आपल्याला प्रवचन ऐकायला मिळेल. आपण भक्तियुक्त नजरेनं पाहिलं तर ह्या सृष्टीमध्ये सगळीकडे वेद सामावलेला आहे असं आपल्याला दिसेल. म्हणून कर्म भक्तियुक्त ज्ञान किंवा ज्ञान भक्तियुक्त कर्म जर आपण केलं तर तो पुरुषोत्तम योग होतो. आणि असा पुरुषोत्तम योग करण्यासाठी आपल्याला भक्ती करावी लागते, कर्म करावं लागतं आणि ज्ञान पण मिळवावं लागतं. आणि हे सगळं करत असताना परमात्मा जर डोळ्यात दिसायला लागला तर डोळ्यामध्ये आपोआप आनंदाचे अश्रू येतात, आनंदाचे डोही आनंद तरंग उमटतात आणि त्याचा शोध घेण्यासाठी जी साधना करावी लागते ती साधना तुम्ही आम्ही सर्वांनी करावी. आणि असा ईश्वर जसा सावतामाळींना भेटला तसा आपणा सर्वांना भेटावा अशी इच्छा व्यक्त करून आजची ही सेवा मी सद्गुरूचरणी अर्पण करतो आणि इथे आपली सेवा पूर्ण करतो. संत श्री सद्गुरु चुडामणी बालादास महाराज की, रेणुका माता की, संत श्रेष्ठ श्री सावतामाळी की जय, सब संतन की जय. यानंतर वसायदान होईल आणि आजची सेवा पूर्ण होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मानियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मातंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी,
पूर्ण होऊनी तिही लोकी भजजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हुवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला जय जय रघुवीर समर्थ